की आज आम्हाला मूवीला जायचं आहे ज्याच्यामध्ये तिकीट फक्त 99 रुपीज असते। उसने तुम्हारी जान बचाई। तर खूप मस्त वाटतंय आम्हा सगळ्यांना। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आमच्या छोट्याशा दुनियेत। गुड मॉर्निंग गाईज। तर आज आम्ही सकाळी उठून रेडी झालेलो आहोत कारण की आज आम्हाला मूवीला जायचं आहे आणि लिशूला पण घेऊन चाललेलो आहोत। 2 वर्षात मी मूवी बघितलेला नाही आहे, म्हणजे जेव्हा पण मी मूवी बघितला आहे तर नाशिकलाच बघितला आहे किंवा इथे बघितलं असेल जेव्हा मम्मी पप्पा असतात आणि लिशूला सांभाळतात आणि ती त्यांच्याकडे खूप छान राहते, त्याच्यामुळे आम्ही तिला त्यांच्याकडे बिनधास्त सोडून जातो आणि तेव्हा मूवी बघितलेला आहे। आय थिंक एवढं 2 वर्षात मी 2 वेळाच मूवी बघितलेला असेल, बट आज आम्ही मूवी बघणार आहोत कारण की प्रत्येक वर्षी आहे ना असं फिल्म फेस्टिवल म्हणून काहीतरी एक असतं ज्याच्यामध्ये तिकीट फक्त 99 रुपीज असतं आणि मी असा विचार केला की चला जाऊया आपण, म्हणजे अमरने मला सरप्राईज दिलं यावेळेस की मी तिकीट बुक केले, आपण जातोय। तर मला जर विचारलं असतं तर मी खूप स्केप्टिकल राहिली असती की नको हो नाही असं मध्येच झालं असतं, बट आता आपण चाललेलो आहोत आणि बघणार आहोत लिशू थांबते का नाही थांबते आहे। त्यासाठी आम्ही तो जो नवीन मूवी आहे मुफासा म्हणून लायन किंगचाच प्रिक्वेल आहे तो, तर आपण तो बघायला जाणार आहोत कारण की लिशूला एक्साइटमेंट राहिली पाहिजे आणि ती कोप अप केलं पाहिजे तिने, आणि मी सुद्धा म्हणजे लहानपणापासून बघत आलेले आहे, तर इट्स अ क्लासिक मूवी, तर आपण बघितलंच पाहिजे। मी लायन किंग पण थिएटरमध्ये जाऊनच बघितला होता, मी आणि अमरने बघितला होता, तर मजा येईल। चला तर हा व्लॉग आपण असाच पुढे कंटिन्यू करूया आणि व्हिडिओ पुढे पूर्ण बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करून द्या। तर चला आमच्या सोबत, आम्ही ऑलरेडी खूप लेट झालेलो आहोत। 1 hour later. आणि आम्ही आता पोहोचलेलो आहोत एमेनोराला आणि आता आपला मूवी जो आहे तो थोडासा लेट झालेला आहे, म्हणजे ऑन टाइमच होतो आम्ही, बट आम्हाला सापडलं नाही कुठे होतो। पण पोहोचलेलो आहोत मूवीसाठी आणि आता आपण चाललेलो आहोत, ऑलरेडी 1-2 मिनिटाचं लेट झालेलं आहे, तर आपण जाऊया आणि बघूया आपला मूवी मुफासा। A few moments later. आता इंटरव्ह्यू झालेला आहे आणि लिशू मस्तपैकी छान आतमध्ये राहिलेली आहे, त्याच्यामुळे आत्ता आम्ही तिला बाहेर आणलं आहे कारण की खूप जास्त वेळ होऊन जाईल आतमध्ये, एवढी सवय नाही तिला, त्यामुळे थोडंसं वॉकिंग वगैरे पण करवतो आणि नंतर मूवी सुरू झाल्यावर आपण परत तिला आतमध्ये घेऊन जाऊया। तर तिचा एक्सपिरियन्स खूप छान आहे, ती खूप एन्जॉय पण करते आहे आणि खूप मजा येते तिला, ती लायन वगैरे बघून, सगळे ॲनिमल्स बघून खूप छान आवाज वगैरे काढते, एन्जॉय करते आहे ती बेसिकली। तर खूप मस्त वाटतंय आम्हा सगळ्यांना। चला चला इस तरफ। उसने तुम्हारी जान बचाई। किसने? टाका। टाका ने बचाया तुम्हें। सही कह रहा हूँ भाई। 1 hour later. आता मूवी संपलेला आहे आणि 1:15 वाजलेला आहे आणि 2 तास लिशू इतकी छान राहिली मस्तपैकी आमची आणि खूप एन्जॉय पण केला तिने मूवीमध्ये। लिशू आवडला का मूवी? आवडला मूवी? लायन किंग आवडला? लायन किंग बोललो ना। मुफासा। लिशू मुफासा मूवी आवडला का? मुफासा आवडला मूवी? कसं करतं मुफासा?
आज माझं मन इतकं भरून आलं होतं की लिशूने पूर्ण मूवी बघितला, तिने एन्जॉय केला. कारण लहान असताना एकदा 1 वर्षाची असताना मी तिला घेऊन गेलेलो की ती झोपून जाईल म्हणून, पण तिने पूर्ण मूवी थिएटर जे आहे ते डोक्यावर घेतलं होतं. सो त्या इन्सिडेंटनंतर मी कानाला खडा लावला की मी तिला घेऊन जाऊ शकत नाही 3-4 वर्षाची होईल तोपर्यंत. पण जर अमरने मला हे सरप्राईज तिकीट्स बुक करून घेतले नसते तर कदाचित मी त्याला म्हटले असते की नाही जाऊ शकत आपण. पण टू माय सरप्राईज तिने एन्जॉय केला आणि त्याच्यासोबत मला एक वेगळाच कॉन्फिडन्स आला की मी लिशूला घेऊन आता कुठेही जाऊ शकते, ती छान राहू शकते आणि मीही तिला मस्तपैकी सांभाळून घेऊ शकते आणि छान एन्जॉय करेल ती. सो तसंच मग आम्ही पुढे गेम झोनला पण आलो आणि इथे खूप मस्त एक्साइटिंग गेम्स होते. ते लिशूला पण खूप आवडले आणि मला पण खूप आवडले. तर आम्ही याचा कार्ड बनवून घेणार आहे आता आणि लवकर याचा पण व्लॉग मी लवकरच शेअर करेल. आणि ती इथे इतकी जास्त रमली होती की तिचे पप्पा बाहेर चालले होते तर ती त्यांच्या मागे लागून एकदम रडत होती की नाही जायचं, इथेच थांबायचं म्हणून. आणि ते खूप क्यूट पण वाटत होतं. नंतर तसंच तिला थोडंसं मन रमवून मग आम्ही तिकडे पुढे गेलो आणि बर्गर किंगमध्ये तिला सॉफ्टी खाऊ घातली. मी पण बर्गर खाऊन घेतला. जेवणाची वेळ झाली होती. आय थिंक आता सुरुवात झालेली आहे. मूवीज वगैरे बघू शकतो आम्ही मस्तपैकी. लिशू छान राहते. आय थिंक ती ॲक्शन मूवीज वगैरे नाही बघणार, पण असे ॲनिमेटेड मूवीज जे आहे ते ती बघेल छानपैकी. तर मी पण तिच्यासोबत आता एन्जॉय करू शकते. तर आजचा दिवस आपला खूप मस्त गेला. तर असंच व्लॉग आतापर्यंत बघितला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला खूप सारं प्रेम द्या आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की हा एक्सपिरियन्स लिशूचा तुम्हाला कसा वाटला. टिल देन बाय बाय.